आता नागपूरच्या हिंसाचार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते। जखमी इरफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। इरफान अन्सारी हे सोमवारी नागपूरच्या हंसापुरी परिसरातनं गीतांजली टॉकीज चौकातून रेल्वे स्टेशन रेल्वे पकडण्यासाठी जात होते। अचानक हिंसाचार सुरू झाला। संतप्त जमावानं इरफान अन्सारी यांना मारहाण केली आणि त्यामध्ये ते जखमी झालेले होते। आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या संपूर्ण घटनेनंतर अन्सारी यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 6 दिवसांनंतर इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। प्रवीण मुधोळकर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, हे जे आहे अन्सारी हे नागपूरच्या मध्य नागपूरचा भाग आहे, त्या भागातल्या हंसापुरीच्या मागच्या भागात राहत होते आणि रेल्वे पकडण्यासाठी त्यांना रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जायचं होतं। सोमवारी संध्याकाळी जे रेल्वे पकडण्यासाठी निघाले आणि गीतांजली टॉकीज परिसरातून रेल्वे स्टेशनकडे जेव्हा जात असताना हिंसाचार उफाळला आणि या हिंसाचारामधला जो जमाव होता त्या जमावाच्या कचाट्यात ते सापडले आणि त्यांच्यावरती हल्ला जो आहे तो झाला। त्या हल्ल्यामध्ये त्यांना मारहाण झाली आणि या मारहाणीत ते जखमी झाले होते। या घटनेनंतर ताबडतोब त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिथे सोमवारी रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। ते उपचाराला प्रतिसाद देत होते। दरम्यानच्या काळात कालपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती, पण आज डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। आता या संपूर्ण प्रकरणानंतर सीसीटीव्ही जे आहे ते परिसरातले ते सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। या प्रकरणामध्ये इथे FIR जे आहे ते सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणातले जे आरोपी आहे त्या आरोपींचा शोध आता घेतला जातोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।